श्री ज्ञानेश्वरी श्री गणेशाय नमः। अध्याय दुसरा सांख्ययोग। पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की कुरुक्षेत्राच्या रणांगणावर ज्यावेळी अर्जुन आपल्या पूर्वजांना, नातेवाईकांना, गोत्रजांना या सर्व लोकांना पाहून त्याचं मन अतिशय व्याकुळ झाल्यामुळे तो युद्ध करण्यास तयार होत नाही, त्यावेळी भगवंत श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो बोध दिला, या अध्यायात आपण त्याचे श्रवण करणार आहोत। या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला मोहाचा त्याग करून कार्यसिद्ध कसे व्हावे किंवा स्थितप्रज्ञ कसे व्हावे हे सांगितले आहे। श्री गणेशाय नमः। मग संजयो म्हणे रायाते, आईके तो पार्थू तेथे, शोकाकुल रुदनाते करीतू असे, ते कुळ देखोनी समस्त, स्नेह उपनले अद्भुत, तेने द्रवले असे चित्त, कवने परी जैसे लवन जळे जळंबले, ना तरी अब्र वाते हले, तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे, मनोनी कृपा आकळेला, दिसतसे अति कोमाईला, जैसा कर्दमी रूपला राजहंस, तया परी पांडुकुमारू, महामोहे अति जर्जरू, देखोनी श्री शार्दूरू। काय बोले? कुरुक्षेत्रावरील सर्व हकीकत संजय राजा धृतराष्ट्राला सांगत आहे। मग संजय धृतराष्ट्र राजाला पुढे म्हणतो, हे राजा महाराजा ऐका, अर्जुन त्या ठिकाणी अतिशोकाने इतका व्याकुळ होऊन रुदन करू लागलेला आहे। त्याला आपले सर्व कुळ पाहून त्याच्या मनामध्ये अतिशय विलक्षण मोह उत्पन्न झाला आहे आणि त्यामुळे द्रवले आहे। ते कसे ते सांगतो। ज्याप्रमाणे पाण्याने मीठ विरघळते किंवा ज्याप्रमाणे वाऱ्याने ढग नाहीसे होतात, त्याप्रमाणे तो इतका मोठा धैर्यवान असूनही त्याच्या हृदयाला पाझर फुटलेला आहे, ते द्रवमान झालेले आहे। ज्याप्रमाणे एखादा राजहंस पक्षी चिखलात लोळल्यावर किंवा चिखलात रुतल्यानंतर मलिन दिसतो, त्याप्रमाणे अर्जुन देखील मलिन दिसू लागलेला आहे। त्यामुळे महामोहाने ग्रस्त झालेल्या अर्जुनाला पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणे अर्जुना आधी पाही, हे उचित काय इये ठाई, तू कवन हे काही करीत आहासी, तुझ सांगे काय झाले, कवन उने आले, करिता काय ठेले, खेदू काहीसा, तू अनुचिता चित्त नेदिसी, कही न संडिसी, तुझेनी नामे अपयशी, दिशा लंघीजे, तू शूर वृत्तीचा ठाओ, क्षत्रिया माझी राहो, तुझी या लाठेपणाचा आहो, तीही लोकी तुवा संग्रामी हिरू जिंकिला, निवात कवचाचा ठाओ फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी। प्रभू श्रीकृष्ण अर्जुनाला असे म्हणतायत की, अरे अर्जुना, तू अगोदर असे पहा की या प्रसंगी तुला हे शोभते काय, तू कोण आहेस व हे तू काय करीत आहेस याचा अगोदर विचार कर। नेमके तुला काय झाले, तुला काय कमी पडले आणि तू दुःख कशा करता करतोयस। तू अनुचित गोष्टींकडे कधी लक्षही देत नाही आणि कधी धीरही सोडत नाहीस। तुझे केवळ नाव ऐकूनच अपयश लांब पडून जाते। तू शौर्याचा केवळ निधी व क्षत्रियांचा मुकुटमणी आहेस व तुझ्या शौर्याचा डोंका त्रैलोक्यात गाजतो आहे। तू युद्धात महादेवांना जिंकलेस, 3.5 कोटी निवात कवच दैत्यांचा समूळ उच्चाटन केलेस आणि चित्ररथ गंधर्व यांच्याशी युद्ध करून त्यांना आपले यश दाखवलेस। पाहता तुझेनी पाडे, दिसे त्रैलोक्यही थोकडे, ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे, तो तू की आजी येथे
सोडोनिया वीर वृत्ती ते अधोमुख रुदनाते करीतू आहासी विचारी तू अर्जुनू की कारुण्ये कीजसी दिनू सांग पा अंधकारे भानू ग्रासीला आधी ना तरी पवनू मेघासी बिहे की अमृतासी मरण आहे पाहे पा इंधनची गळोनी जाये पावका ते की लवणेची जळ विरे संसर्गे काळकुट मरे सांग पा महाफनी दुर्दुरे गरीजे काही सिंहासी झोंबे कोला ऐसा अपाडू आधी के झाला परितो त्वा साच केला आजी येथ म्हणून आजूनी अर्जुना जने चित्त देसी या हिना वेगी धीर करुनिया मना सावधू होई सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण संग्रामी हे कवन कारुण्य तुझे हा गा तू जाणता तरी न विचारिसी का आता सांगे तुझा वेळी सदयता उचित काही हे असतीये कीर्तिसी नाशू आणि परत्रिकासी अपभ्रंशू म्हणे जगन्नी वासू अर्जुना ते म्हणजे अर्जुना तुझ्याशी तुलना करून पाहिल्यास हे संपूर्ण त्रैलोक्यही अल्प म्हणजे थोडेसे दिसू लागते. तुझा पराक्रम इतका मोठा आहे तोच तू तुझी वीरवृत्ती सोडून खाली तोंड घालून रडत बसला आहेस. अर्जुना तू विचारी आहेस तसेच करुणेने तू दीन होतोस. पण अरे अर्जुना अंधकार कधी सूर्याला गिळून टाकतो का सांग बरं. किंवा वाऱ्याला कधी मेघांची भीती वाटते का. अमृत कधी मरण पावते का. किंवा लाकडाने कधी अग्नी गिळालाय का. आणि मिठाने कधी पाणी विरघळतं का. काळकूट विष दुसऱ्याच्या संसर्गाने कधी मरते का. अथवा मोठ्या भुजंगाला कधी बेडकाने गिळले का. तूच सांग बरं कधी कोल्हा सिंहाबरोबर लढलाय का. आणि अशा विलक्षण गोष्टी कधी घडल्या आहेत का. पण आज तू त्याच गोष्टी खऱ्या करून दाखवल्या आहेत. पण हे अर्जुना तू या मोहाला बळी पडू नकोस. आपल्या ठिकाणी त्याला थारा देऊ नकोस. तुझ्या मनाला धीर देऊन सावध हो. हा वेडेपणा टाकून दे. चल उठ आणि धनुष्यबाण हाती घे. कारण या रणांगणावर या करुणेचा काही उपयोग होत नाही. अर्जुना अरे तू ज्ञानी आहेस, ज्ञाता आहेस. यावेळी विचार कसा करीत नाहीस. अरे युद्धाच्या प्रसंगी दया असणे हे योग्य लक्षण नव्हे. तूच सांग हे तुझे वर्तन आजपर्यंत तू संपादन केलेल्या कीर्तीचा नाश करणारे आणि परलोक प्राप्तीस अडथळा आणणारे आहे असे प्रभू श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. मनोनी शोकू न करी तू पुरता धीरू धरी हे शौच्यता अवेरी पंडुकुमारा तुझ नवे हे उचित येणे नासेल जोडले बहुत तू अजूनी वरी हित विचारी पा. म्हणून अर्जुना तू दुःख करत बसू नकोस. धीर धर आणि आप्ता विषयांचा हा विषय सोडून दे. तुला असे खेद करणे शोभत नाही. तू आजपर्यंत जे यश मिळवलेले आहे त्या यशाचा नाश होईल. म्हणून तू आपले हित कशात आहे, आपले हित ज्यात आहे त्याचा विचार कर. येणे संग्रामाचे नि अवसरे एक कृपाळूपण नूप करे. हे आताची काय सोय रे झाले तुझ. तू आधीची काय नेनसी की हे गोत्रज नोळखसी. वायाची काय करीसी अतिशो आता. आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ. हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी. तरी आता काय झाले काही स्नेह उपनले. हे नेनेजी परी कुडे केले अर्जुना तुवा. मोह धरलिया ऐसे होईल जे अस्ति प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल. एही कसे हृदयाचे ढिलेपण येत निकयासी नवे कारण. हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांसी. ऐसेनी तो कृपावंतू
नाना परी असे शिकवितू, हे ऐकोनी पंडू सुतू काय बोले. पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, हे कौरव काय तुझे आत्ताचेच नातलग आहेत का? ही गोष्ट काय तुला माहीत नव्हती का? किंवा आपले हे नातेवाईक आहेत हे तू काय विसरला होतास का? तू जाणत नव्हतास काय? मग आत्ताच विनाकारण दुःख का करत बसलायस? अरे, तुमच्या आपापसातील कलह नेहमीचाच आहे, मग आत्ताच एवढं काय झालं? हा मोह तुला उत्पन्न कसा झाला? पण अर्जुना, तू फार वाईट करतोयस. जर तू या मोहात पडलास तर त्याचा परिणाम असा होईल की आजपर्यंत तू जो नाव लौकिक मिळवलेला आहे तो जाऊन इहलोकापर्यंत तुझा दुरावा निर्माण होईल. तुझ्या अंतकरणाची दुर्बलता तुझ्यासाठी कल्याणकारी नाही. क्षत्रियांसाठी अशी दुर्बलता अधःपतनच आहे. अशाप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाची वेगवेगळ्या पद्धतीने परोपरीने समजूत घातली. त्यानंतर अर्जुन काय बोलला ते ऐकू. देवा हे येतुलेवरी, बोलावे न लगे अवधारी, आधी तूची विचारी संग्रामो हा. हे झुंज नवे प्रमादू, एव प्रवर्तलिया दिसतसे बाधू, हा उघड लिंग भेदू ओढावला आम्हा. देखे माता पितरे अर्चिजती, सर्वस्वे तोषू पाव विजती, तिये पाठी केवी वदिजती आपुलिया हाती. देवा संत वृंद नमस्कारीजे, का घडे तरी पूजिजे, हे वाचुनी केवी निंदिजे स्वये वाचा. तैसे गोत्र गुरु आमुचे, हे पूजनीय आम्हा नियमाचे, मज बहुत भीष्मा द्रोणांचे वर्त तसे. पुढे अर्जुन भगवंतांना म्हणतो, हे देवा, माझे काय म्हणणे ते ऐका. या युद्धामध्ये आपणच थोडासा विचार केला तर हे युद्ध नसून आमच्या हातून फार मोठे पातक घडत आहे आणि यामधून नुकसानच होईल असे दिसत असताना आम्ही युद्धाला प्रवृत्त का व्हावे? हे बघा, आपण मातापित्यांची सेवा करावी, त्यांना सर्वतोपरी सुखी ठेवावे, हा असा धर्म आहे. असे असताना त्यांचाच आपण वध करावा हे कसं शक्य आहे? साधू संतांना, देवदेवतांना आपण नमस्कार करावा, त्यांना पूज्य मानावे आणि आपण त्यांचीच कशी निंदा करावी? त्याचप्रमाणे आपले कुलगुरू आम्हाला सर्वतः पूज्य आहेत. त्यापैकी पितामहा भीष्म आणि गुरु द्रोण यांच्याविषयी तर माझे मन अतिशय हळवे होत आहे. जया लागी मने विरू, आम्ही स्वप्नीही न शको धरू, तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. वरी जळो जे जियाले, एथ अघवे यांसी हेच काय झाले, जे यांच्या वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही. मी पार्थो द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मज दिदला, तेने उपकारे काय आभारेला वधी तयाते. जेथेची या कृपा लाहिजे वरू, तेथेची मने व्याभिचारू, तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. पुढे अर्जुन देवांना म्हणतो, हे देवा, ज्या लोकांविषयी आम्ही आमच्या स्वप्नात देखील वैर धरू शकत नाही, त्यांचा प्रत्यक्ष घात कसा करावा? आमचे जगणे व्यर्थ आहे. आजपर्यंत जी आम्ही विद्या मिळवली तिचा उपयोग काय यांना मारण्यासाठी करायचा का? हेच आमचे कर्तव्य आहे का? मी द्रोणाचार्यांचा शिष्य अर्जुन, त्यांनीच मला धनुर्विद्या शिकवली. त्यांचे उपकार मानण्याऐवजी त्यांनाच मारावे काय? मग पुढे अर्जुन म्हणतो, त्यांच्याशीच मी कृतज्ञपणा करावा काय? मी काय भस्मासूर आहे का? देवा, समुद्र गंभीर ऐकीजे, वरी तोही आहाच देखीजे, परी क्षोभू मनी नेनीजे द्रोणाचिये.
हे अपार जे गगन, वरी तयाही होईल मान, परी अगाध भले गहन हृदय यांचे, वरी अमृतही विटे, की काळ वशे वज्रही फुटे, परी मनोधर्मू न लोटे, विकरविलाही स्नेहा लागी माये, म्हणे पी ते किरू होये, परी कृपा ते मूर्त आहे द्रोणी इये, हा कारुण्याची आदी, सकल गुणांचा निधी, विद्या सिंधू निर्वदी, अर्जुन म्हणे हा येणे माने महंतू, वरी आम्हा लागी कृपावंतू, आता सांग पा येत घातू, चिंतू येईल ऐसे हे रणी वधावे, मग आपण राज्य सुख भोगावे, ते मना नये आगवे जीवितेसी. पुढे अर्जुन म्हणतो, समुद्र हा गंभीर आहे असं आपण ऐकतो, याउलट तो सुद्धा आपल्याला शुद्ध झालेला खवळलेला प्रत्यक्ष दिसतो. परंतु गुरु द्रोणाचार्यांच्या मनात आमच्याबद्दल कधी वितुष्ट निर्माण होईल असं आमच्या स्वप्नात देखील आलं नाही. द्रोणाचार्यांना कधी राग आणण्याचा किंवा क्रोध आणण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांना तो येत नाही. पुढे अर्जुन म्हणतो, हे आचार्य, दयेचा उगम सर्व गुणांची खाण आहेत, तसेच विद्येचे अमर्याद सागर आहेत. त्यांचा घात करून त्यांना युद्धात मारून मग आम्ही राज्यसुख भोगावे, अशी गोष्ट माझा प्राण गेला तरी माझ्या मनात येणार नाही. हे येणे माने दुर्धर, जे याही हुनी भोग सधर, ते असतू येथवर शिक्षा मागता भली, ना तरी देश त्यागे जाईजे, का गिरी कंधर सेविजे, परिशस्त्र आता न धरिजे इयावरी, देवा नवनिश तिशरी, वावरोनी यांच्या जिवारी, भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे, ते काढूनी काय किजती, लिप्त केवी सेविजती, मज नये हे उपपत्ती याची लागी, ऐसे अर्जुन तिये अवसरी, म्हणे श्रीकृष्णा अवधारी, परी ते मना नयेची मुरारी, ऐकोनिया हे जानोनी पार्थू बिहाला, मन पुनरपी बोलो लागला, म्हणे देवो का चित्त या बोला देती चिना. अर्जुन म्हणतो, हे कार्य एवढे अवघड आहे, राज्यभोग याच्याही पेक्षा श्रेष्ठ असेल तर असो, त्यापेक्षा आम्ही भीक मागितलेली बरी, नाहीतर डोंगरदऱ्यात जाऊन राहिलेले चांगले, आणि यापुढे कधी शस्त्र न उचललेले चांगले. रक्ताने माखलेल्या राज्याभोगाचा आम्ही उपभोग तरी कसा घ्यावा. पुढे अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो, देवा आपण या सर्व गोष्टींचा विचार करा. पण अर्जुनांचे हे जे बोलणे होते, हे भाषण होते, ते श्रीकृष्णांना काही पटले नाही. हे पाहून अर्जुन मनातून घाबरला. पुढे पुन्हा म्हणाला, देवा तुम्ही माझ्या बोलण्याकडं लक्ष का म्हणून देत नाही. एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारूनी बोलिलो येथे, परी निके काय या परवते, ते तुम्ही जाणा. पै विरू जयांसी ऐकिजे, आणि या बोलीची प्राणू सांडिजे, ते एत संग्राम व्याजे उभे आहाती. आता एसियांते वधावे, की अवेरुनिया निघावे, या दोही माझी बरवे, ते नेनो आम्ही. पुढे अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो, जे माझ्या मनात होते ते मी सविस्तर तुम्हाला सांगितलेले आहे, पण तुम्हाला यातले खरे काय आणि खोटे काय हे सर्व तुम्हालाच ठाऊक. माझाच परिवार आमच्याशी युद्ध करण्यास पुढे उभा आहे, यांना मारावं की सोडून निघून जावं, या दोन्हीमधील चांगली गोष्ट कोणती हे आम्हाला काही समजत नाही. आम्हा काय उचित ते पाहतानच पुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. तिमिरावृद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीच असता न दिसे,
वस्तुजात देवा तैसे मज झाले, जे मन हे भ्रांती ग्रासले, आता काय हित आपुले तेही नेने, तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, नेके ते आम्हा सांगावे, जे सका सर्वस्व आघवे आम्हासी तू. पुढे अर्जुन म्हणतो, आमच्यासाठी काय योग्य होईल? आम्हाला या प्रसंगातून काही सुचत नाही. मोहाने माझे तर मन व्याकुळ झाले आहे. तिमिर रोगाने ज्याप्रमाणे नेत्रांची शक्ती क्षीण होऊन जाते, त्याप्रमाणे माझी स्थिती झाली आहे. माझे मन भ्रमाने संपूर्ण ग्रासलेले आहे. आपले हित कशात आहे हे आम्हाला यावेळी समजत नाही. तरी हे श्रीकृष्णा, आपण जरा विचार करून आम्हाला कृपा करून ते सांगा. तू गुरु, बंधू, पिता, तू आमची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता, आपदी आमुते. जैसा शिष्या ते गुरु, सर्वता नेने अभेरू, की सरितांते सागुरु, त्याजी केवी. ना तरी अपत्याते माये, सोडूनी जरी जाये, तरी ते कैसेनी जिये. एके कृष्णा, तैसा सर्वांपरी आम्हासी, देवा तूची एक आहासी. आणि बोलिले जरी न मानिसी, मागील माझे तरी उचित काय आम्हा. जे व्याभिचरेना धर्मा, ते झडकरी पुरुषोत्तमा, सांगे आता. अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतोय, आमचे गुरु, बंधू, बाप, कुलदैवत, इष्टमित्र, सर्वस्व, संकटसमयी रक्षण करणारे तुम्हीच आहात. ज्याप्रमाणे गुरु शिष्यांचा अव्यय करीत नाही, तसेच सागर कधीही नद्यांचा अव्यय करत नाही. एखादी आई मुलाला सोडून जर गेली तर ते मूल वाचेल कसे? एवढा वेळ मी ज्या गोष्टी आपल्याला बोललो त्या जर तुम्हाला पटत नसतील, तर हे पुरुषोत्तमा, आम्हाला उचित मार्ग दाखवा. जी गोष्ट धर्मविरुद्ध नसेल ती लवकरात लवकर आम्हाला सांगा. हे सकळ कुळ देखोनी, जो शोकू उपनलासे मनी, तो तुझी या वाक्या वाचुनी, न जाय आनिके. एथ पृथ्वीतळ आपू होईल, हे महेंद्र पदही पाविजेल. परी मोह हा न फिटेल मानसीचा, जैसी बीजे सर्वता आहाळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरुडती संचिली, आवडे तैसी. अर्जुन म्हणतो, माझे आप्त, माझे हे सर्व गोत्रच बघून माझ्या मनात अतिशय शोक निर्माण झालेला आहे. आपल्या उपदेश वाचून दुसऱ्या कशानेही तो नाहीसा होणार नाही. मला संपूर्ण पृथ्वीचे राज्य मिळाले किंवा इंद्रपद जरी मिळाले, तरी देखील माझ्या अंतकरणात निर्माण झालेला मोह दूर होणार नाही. ज्याप्रमाणे भाजलेले बी कितीही सुपीक जमिनीत पेरले, त्याला कितीही पाणी घातले तरी ते उगवत नाही. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नव्हे. एथ एकची उपेगा जाये, परमामृत. तैसे राज्य भोग समृद्धी, उज्जीवन नोहे जीवबुद्धी. एथ जिवाळा कृपानिधी, कारुण्य तुझे. ऐसे अर्जुन तेथ बोलिला, जव क्षण एक भ्रांती सांडिला. मग पुनरपी व्यापला उर्मितेने, की मज पाहता उर्मी नोहे. हे अनारसे गमत आहे, तो ग्रासीला महामोहे. काळसर्पे वर्म हृदय कल्हारी, तेत कारुण्य वेळेच्या भरी. लागला मनोनी लहरी, भांजे चिना. हे जाणोनी ऐसी प्रौढी, जो दृष्टी सवेची विष फेडी. तो धावाया श्री हरी गारुडी, पातला की. पुढे श्रीकृष्णांना अर्जुन म्हणतो की ज्या ठिकाणी आयुष्य संपले आहे, त्या ठिकाणी अमृताशिवाय औषधाचा कोणताही उपयोग होत नाही. तसेच सर्व संपत्ती, संपूर्ण राज्यभोग जरी प्राप्त झाले, तरी या मोहातून बाहेर पडण्यास मला त्याचा उपयोग होणार नाही. तर हे कृपानिधे, तुमच्या कृपेचा जिव्हाळाच मला उपयोगी पडेल.
या अर्जुनाच्या स्थितीवर महाराज रूपक करतायत की याला मोहाची लहर नसून मोहरूपी काळसर्पाने अर्जुनाला ग्रासलेले आहे. हा प्रसंग पाहून ज्यांच्या कृपादृष्टीने विष नाहीसे होते असे ज्यांचे ऐश्वर्य आहे ते कृष्णरूपी गारुडी अर्जुनाचे रक्षण करण्याकरता धावून आले. म्हणून तो पार्थू मोह फणीग्रस्तू म्या म्हणितला हा हेतू जाणोनिया मग देखा तेत फाल्गुन घेतला असे भ्रांती कवळूनू जैसा घन पटळी भानू आच्छादिजे तयापरी तो धनुर्धरू झालासे दुःखे जर्जरू जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वनवला का म्हणून सहजे सुनिळू कृपामृते सजुळू तो वोळलासे श्री गोपाळू महामेघू तेथ सुदर्शनांची द्युती तेची विद्युलता झळकती गंभीर वाचा ते आयाती गर्जनेची आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुनाचळू निवेल मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची ते कथा ऐका मनाची या आरानुका ज्ञानदेवो मने देखा निवृत्तीदासू. महाराज त्यावेळी म्हणतायत अर्जुन श्रीकृष्णांजवळ मोहाने व्याप्त झालेल्या स्थितीत आहे आणि श्रीकृष्ण आपल्या कृपेने त्याचे सहज रक्षण करतील म्हणून मोहरूपी सर्पाने अर्जुनाला व्यापलेले आहे असे श्री महाराज या ठिकाणी रूपक देत आहेत. ज्याप्रमाणे मेघांनी सूर्य झाकावा त्याप्रमाणे अर्जुन भ्रमाने झाकलेला आहे. उन्हाळ्यामध्ये डोंगराला ज्याप्रमाणे वणवा लागतो त्याप्रमाणे अर्जुनाला दुःखाने अगदी जर्जर केलेले आहे. डोंगराला वणवा लागल्यावर मेघ ज्याप्रमाणे पाणी बरसून डोंगराला शांत करतात त्याप्रमाणे कृपामृत जलाने भरलेला तो महामेघरूप गोपाळ अर्जुनाकडे वळाला. ज्यांच्या पर्जन्य वृष्टीने अर्जुनरूप पर्वत शांत कसा होईल आणि त्याला ज्ञानाचा कसा नवा अंकुर फुटेल ती कथा तुम्ही सावध चित्ताने ऐका असे निवृत्तीदास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. ऐसे संजयो असे सांग तू म्हणे राया तो पार्थू पुनरपी शोका कुळितू काय बोले ऐके सुखेदू बोले श्री कृष्णाते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी ऐसे एकी हेळा बोलिला मग मौन धरुनी ठेला तेत श्रीकृष्णा विस्मो पातला देखोनी तयाते. हा प्रसंग संजय राजा धृतराष्ट्राला सांगून पुढे म्हणतो राजा अर्जुन अतिशय दुःखी शोकयुक्त आणि खेदयुक्त अंतकरणाने म्हणतोय देवा माझे ऐका मला युद्ध करण्याची भीड तुम्ही घालू नका मी काही केल्या युद्ध करणार नाही. एवढे बोलून अर्जुन पुढे स्तब्ध राहिला आणि अर्जुनाची अशी स्थिती पाहून भगवंतांना मोठे आश्चर्य वाटले. मग आपुला चित्ती म्हणे येत हे काही आदरिले येणे अर्जुन सर्वता काही नेणे काय कीजे हा उमजे आता कवने परी कैसेनी धीरू स्वीकारी जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका ना तरी असाध्य देखोनी व्याधी अमृता सम दिव्य औषधी वैद्य सूची निरवधी निदानीची तैसे विवरितू असे श्री अनंतू तया दोही सैन्यांतू जयापरी पार्थू भ्रांती सांडी ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदिरले जैसे मातेच्या कोपी थोकुले स्नेहाती की औषधाची या कडुवटपणी जैसी अमृताची पुरवणी ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होय तैसी
वरी वरी पाहता उदासे आत तरी अतिसुरसे तिये वाक्ये ऋषिकेशी बोलो आदरिली. भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाची ही स्थिती पाहून आपल्या मनात म्हणतायत, अर्जुनाला नेमकं काय झालंय, काहीच कळत नाही. अर्जुनाचं नेमकं बिघडलंय काय, त्याला काय सांगून पटेल आणि त्याला आता धीर कसा येईल. ज्याप्रमाणे असाध्य रोगाला वैद्य दिव्य औषध तात्काळ योजतात, त्याप्रमाणे आता प्रभू श्रीकृष्णाच्या मनात यायला लागले की अर्जुनाला आता कोणत्या उपायाने आपला तो मोह टाकून देईल, असे कोणते औषध आणि कोणते उपाय योजता येतील याचा विचार प्रभू करायला लागले. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी थोडासा मनावरती चेहऱ्यावरती राग प्रकट करून, म्हणजेच ज्याप्रमाणे आईच्या रागात प्रेम भरलेले असते किंवा कडवट औषधाच्या कडवटपणातच अमृताची व्याप्ती असते, ते प्रत्यक्ष दिसत नाही, तिचे गुण आल्यावरच ती प्रकट होतात. त्याप्रमाणे वरचेवर कठोर वाटणारे परंतु परिणामी अतिशय हितकारी असणारे भाषण भगवान श्रीकृष्ण करू लागले. ते आपण पुढील भागात पाहू.